केंद्र एवं राज्य सरकार की विद्युत उद्योगों के निजीकरण की नीति का विरोध करने के साथ ही अपनी विभिन्न प्रलंबित मांगों को लेकर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी पुष्प समिति के आह्वान पर एक दिवसीय राज्यव्यापी हड़ताल में अमरावती शहर सहित जिले के सभी विद्युत अधिकारियों कर्मचारियों ने भी हिस्सा लिया, जिसके तहत सभी विद्युत कर्मियों में स्थानीय कैंप परिसर स्थित विद्युत भवन के समक्ष जोरदार नारेबाजी करते हुए धरना व प्रदर्शन किया। इस समय कृति समिति की ओर से आरोप लगाया गया कि समांतर विद्युत लाइसेंस, प्रीपेड स्मार्ट मीटर व 329 सबस्टेशन को ठेके पर देने जैसे कामों के जरिए महावितरण, महापरेषण जैसी कंपनी के अस्तित्व को खतरे में डाला जा रहा है। साथ ही इस समय हड़ताली विद्युत अधिकारियों और कर्मचारियों ने महावितरण में महापरेषण कंपनियों की पुनर्रचना का प्रस्ताव का विरोध करते हुए मांग उठाई कि सन 2019 के बाद मंजूर हुए उपकेंद्र में साफ मंजूर किया जाए, सभी अभियंताओं, अधिकारियों, कर्मचारियों की पेंशन योजना को मंजूरी दी जाए, 43,000 ठेका नियुक्त व बाह्य स्रोत कर्मचारियों को योग्य वेतन श्रेणी में शामिल किया जाए, 40,000 रिक्त पदों पर भर्ती तथा वर्ग 1, वर्ग 4 में पिछड़ा वर्गीय अनुशेष को दूर किया जाए, वेतन वृद्धि में रहने वाली त्रुटि को दूर करने हेतु एनोमली कमेटी का गठन किया जाए, समूचे राज्य के विद्युत उपकेंद्र में सुरक्षा रक्षकों की नियुक्ति की जाए तथा सभी सहायकों की 3 वर्ष की कालावधि को 1 वर्ष किया जाए। इसके साथ ही तीनों कंपनियों की तबादले नीति व महानिर्मित कंपनी में भर्ती एवं सेवा शर्त में एक तरफा बदलाव तथा महापरेषण कंपनी में 200 करोड़ रुपए से अधिक वाले प्रकल्प टीबीसीबी को दिए जाने का भी पुरजोर विरोध किया गया। इस धरना प्रदर्शन में शहर सहित जिले में सभी विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी बड़ी संख्या में शामिल हुए। माझे नाव गजानन रामदासजी गोदे, मी उपकार्यकारी अभियंता अमरावती सर्कल इथे काम करतो। तसेच मी ऑल इंडिया पॉवर इंजिनियर फेडरेशनचा सहसचिव आहे। केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या प्रायव्हेटायझेशन ह्या धोरणाच्या विरोधात आजचा हा संप पुकारलेला आहे। आजच्या संपामध्ये देशभरातून 27 लाख वीज कर्मचारी तसेच अभियंता या संपामध्ये सहभागी झालेले आहे। केंद्र शासनाचा जो प्रायव्हेटायझेशनचा जो अजेंडा आहे त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये 2 डिस्कॉम, पूर्वांचल विद्युत वितरण कंपनी आणि दक्षिणांचल विद्युत वितरण कंपनी ही प्रायव्हेट यांच्या हातात दिल्या असल्यामुळे आजचा संप आहे। सोबतच महाराष्ट्रामध्ये पॅरलल लायसन्सिंग म्हणजे समांतर वीज यंत्रणा तयार करण्याचा जो घाट शासनाने घातलेला आहे त्याच्या विरोधात आज हा 1 दिवसाचा टोकन स्ट्राईक पूर्ण महाराष्ट्रभर इथल्या म्हणजे महाराष्ट्रभर आज घेण्यात येत आहे। तसाच आजचा हा संप हा महाराष्ट्राचा नसून ऑल इंडिया लेवलचा आहे, परंतु त्याला समर्थन म्हणून महाराष्ट्रामधील 6 संघटना संयुक्त कृती समितीच्या अजेंड्याखाली येऊन त्यांनी हा संप केला आहे। आजचा हा केवळ एक टोकन स्ट्राईक आहे। आज या टोकन स्ट्राईकनं आम्ही महाराष्ट्र शासनाला तसंच प्रशासनाला आम्ही एक नोटीस देऊ इच्छितो की आज जर आमच्या या मागण्या जो पॅरलल लायसन्सिंगचा जो हा घाट घातला आहे हा जर रद्द केला नाही तर भविष्यात आम्हाला यापेक्षा मोठा संप पुकारावा लागेल व तो संप बेमुदत प्रकारचा राहील व याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेलाही याचा होऊ शकतो। त्यामुळे माझी या आपल्या पेपरच्या माध्यमातून विनंती आहे शासनाला की आपण जो काही प्रायव्हेटायझेशनचा जो घाट घातलेला आहे तो ताबडतोब आपण रद्द करावा व ह्या ज्या 3ही शासनाच्या कंपन्या आहे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, पारेषण कंपनी, त्याचप्रमाणे जनरेशन कंपनी, ही शासनाच्या अधिपत्याखालीच राहून या कंपन्यांचे भले होऊ शकते, तसेच वीज ग्राहकांचा हित पण याच्यामध्येच आहे। मी राहुल सांबारे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन याचा केंद्रीय उपाध्यक्ष आहे। आजचा जो हा संप आहे हे संविधानिक अधिकार डावलून हे महावितरण जे खाजगीकरणाकडे या शासनानं वाटचाल केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे। कारण त्यामुळे 85% मागासवर्गीय जे कर्मचारी आहे त्यांचं तर नुकसान होईलच, पण त्याचबरोबर ग्राहकाचं सुद्धा नुकसान होईल। कारण की महावितरण कंपनी जी आहे ही राज्य या संकल्पनेमध्ये येते। हे लोकांसाठी चालवलेला हा शासकीय उद्योग आहे आणि तो भांडवलदाराच्या घशात घालण्याचा हा जो शासनाचा डाव आहे त्या विरोधात आमच्या 6 संघटना, कृती समिती आणि आमची पण संघटना त्याच्यामध्ये सामील आहे। आणि 75% जो कर्मचारी आहे या अमरावती झोनमधील
75% कर्मचारी या संपामध्ये सामील आहे, ज्या इतर संघटना सामील नाही आहे, परंतु त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. बऱ्याच ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला आणि बऱ्याच ठिकाणी वेळ लागत आहे. तर आमचं जनतेप्रती आम्हाला काही म्हणजे नाही आहे का, जनतेचं नुकसान झालं पाहिजे अशी आमची कर्मचाऱ्यांची भावना नाही आहे. परंतु हा जो शासकीय उद्योग आहे यामुळे जनतेचं सुद्धा पुढे नुकसान होणार आहे. खाजगी भांडवलदाराकडे जर हा उद्योग गेला तर त्यामध्ये जनतेचं खूप नुकसान होणार आहे आणि तो वाचला पाहिजे म्हणून आम्ही सर्व संघटनेनं हा लढा उभारलेला आहे. जर प्रशासनानं शासनानं आमची दखल घेतली नाही तर यापेक्षा सुद्धा तीव्र लढा आम्ही उभारू. आणि आज एक दिवसाचा संप हा लाक्षणिक संप आहे का यामुळे प्रशासन शासन याला जाग आली पाहिजे. जर त्यांना जाग आली नाही तर आम्ही बेमुदत संप किंवा अजून तीव्र आंदोलन उभारू आणि 100% आमचे जे सर्व कर्मचारी आहे ते संपावर जातील. त्यामुळे शासनानं प्रशासनानं याची दखल घ्यावी अशी आमची शासनाला विनंती आहे.